नमस्कार. दीपक डायनामिक्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. राजकीय घडामोडी असतील किंवा इतर काही बातम्या असतील, मनोरंजनात्मक काही बातम्या असतील, इतर सर्व गोष्टींसाठी हे चॅनल नेहमीच तुम्हाला सर्व गोष्टी पुरवत असतं. या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. शेजारी असलेला जो व्हिडिओ खाली असलेला जो बेल आयकॉन आहे, सबस्क्रिप्शनचा जो आयकॉन आहे, त्याला सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून संपूर्ण ताजे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आढावा घेऊया. कालच जो काही 7 तारखेला तिसरा टप्पा मतदानाचा पार पडला आहे, लोकसभेच्या मतदानाचा. त्यामध्ये संपूर्ण भारतासह महाराष्ट्र, भारत यांसह संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेला एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे, ज्याचं नाव बारामती लोकसभा मतदारसंघ 35. तर या लोकसभा मतदारसंघात भरपूर गडबडी झाल्यात. निवडणूक ज्या दिवशी आहे, गडबडी म्हणजे निवडणुकीचा एक भाग आहे. पवार आणि पवार विरुद्ध ही जी काही लढाई आहे, त्या लढाईमध्ये आता अखेरीस यश कोणाला मिळतं हे पाहणं आपल्याला गरजेचं ठरणार आहे. साधारणतः हे तिसऱ्या टप्प्याचं मतदान आहे. माझ्याकडे आकडेवारी आहे. मतदारांचा खूप सौम्य प्रतिसाद मिळतोय. एकंदरीतच आपली इलेक्शन कमिशनकडनं जी आलेली आकडेवारी आहे ती आपल्याला सांगते. पहिला फेज मतलब संपूर्ण देशामध्ये जो पहिला फेज झाला त्याच्यामध्ये 66.14 हे मतदानाची टक्केवारी होती. दुसऱ्या फेजमध्ये 66.71 ही मतदानाची टक्केवारी होती. तर काल जे काही आपलं तिसरं टप्प्यातलं मतदान झालं त्याच्यामध्ये एकूण 63.53 अशी ही टक्केवारी संपूर्ण भारतातली गणली गेली आहे, जिचं कॅल्क्युलेशन हे निवडणूक आयोगाने काढलं आहे. प्रामुख्याने इथे एक मुद्दा प्रकर्षाने जाणवतोय की लोकांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे. लोकांना मतदानाचं आवाहन करण्यात येतं आहे. समाज माध्यमांकडनं लोकांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात येतं आहे. निवडणूक आयोगही याच्यासाठी कटिबद्ध आहे. निवडणूक आयोग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे की लोकांनी घराबाहेर पडा आणि मतदान करा. अर्थातच हा जो काही प्रकार आहे, मतं कमी पडणं किंवा मतं खूप कमी प्रमाणात मतदान होणं, याला काहीतरी कडक उन्हाळा पण जबाबदार आहे असं आपण म्हणू शकतो. कारण की सर्व स्तरात ऊन हा फॅक्टर ऐकायला मिळतोय की दुपारच्या साधारण 11 वाजेनंतर इतकं ऊन प्रकर्षाने जाणवतं की जेणेकरून ते 4, 4:30, 5 वाजून जातात तरी उन्हाचा तडाखा काही थांबलेला नसतो. त्यामुळं कदाचित मतदारांनी पाठ फिरवले असणार आणि संध्याकाळी अचानक एकाएकी पोलिंग बूथवरती गर्दी होईल. या कारणांनी कदाचित काही मतदारांनी मतदान करण्याचं टाळलं असावं असं एक प्रथमदर्शनी जाणवतंय. तरी सकाळच्या प्रहरमध्ये जे कोणी मतदान करणारे असतात मतदार, त्यांनी सकाळच्या प्रहरी मतदान करण्यास त्यांचा उत्साह चांगलाच असतो. साधारणतः एक आकडेवारी येते 11:30, 12च्या आसपासमधलं पहिल्या काही चरणांमधलं मतदानाची आकडेवारी येते. 12 वाजेपर्यंत, 11 वाजेपर्यंत एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद हा महाराष्ट्रामध्ये पण नव्हता. म्हणजे महाराष्ट्रामधल्या 11 मतदारसंघामध्ये काल जे काही मतदान आहे ते पार पडलं आहे, त्यामधला सर्वात चर्चेत राहिलेला जो कोणता मतदारसंघ आहे तो 35 नंबरचा आहे. अर्थातच बारामती लोकसभा मतदारसंघ. याच्यामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये दौंड आहे, खडकवासला आहे, भोर आहे, त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला अनेक अशी इंदापूर आहे, बारामती, पुरंदर आहे. हे साधारणतः 6 विधानसभा मतदारसंघ मिळून एक लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे ज्या आहेत, शरद पवारांच्या मुलगी म्हणू आपण, तर त्यांनी या मतदारसंघामध्ये आपलं वर्चस्व ठेवलं होतं.
एकंदरीतच बारामतीची सद्यस्थित असलेली परिस्थिती, निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे. बारामतीकर किंवा इतर सर्व लोक जी कोणी अ, बारामतीकडे डोळे लावून बसलेले होते की बारामतीचा निकाल किंवा बारामतीचं मतदान कसं होतं. एकंदरीत ही विचारांची लढाई असेल की राजकीय लढाई होती किंवा इतर काही महत्त्वपूर्ण गोष्टींना मिळवून घेण्यासाठीची ही लढाई होती. येणारा काळ ठरवेलच. 4 जूनला संपूर्ण भारताचा जो काही निकाल लागणार आहे लोकसभेच्या निवडणुकांचा, त्याच्यामध्ये हे लक्षातच येईल. प्रथमतः आपल्याला जायचं आहे की बारामती लोकसभा मतदारसंघाची जी काही निवडणूक प्रक्रिया जी आहे ती थोडी काही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. वादाच्या भोवऱ्यात यासाठीच की बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार ही लढाई आपल्याला पाहायला मिळणार होती. पवार, शरद पवार जे आहेत त्यांची मुलगी सुप्रियाताई सुळे यांच्या विरुद्ध त्यांच्या भाऊजाई ज्या अजित पवार यांच्या ज्या पत्नी आहेत सुनेत्रा पवार यांचा लढा होता. ह्या दोघींचा एकमेकींसमोर उभा ठाकलेला लढा होता आणि अखेरीस प्रचाराच्या तोफा थंडावल्या. 2 दिवसांपूर्वी प्रचार सभा थांबल्या, रॅलीज थांबल्या, मोठे मोठे स्टार प्रचारक तिथे येऊन गेले. सर्वांनीच, दोन्ही पक्षांनी प्रचार प्रसार केला आणि ठरल्याप्रमाणे कालच्या तारखेला 7 तारखेला 3ऱ्या चरणातलं मतदान तिथे पार पडलं. आता भारतामधला जर विचार केला तर भारतामध्ये सर्वाधिक 3ऱ्या टप्प्यातलं मतदानाची आकडेवारी जर बघितली तर साधारण आता आसाममध्ये आपल्याला 77.6 असा टक्का आपल्याला दिसतोय. म्हणजे आसाममध्ये एकूण 4 लोकसभा मतदारसंघ होते आणि त्या 4 लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही मतदान पार पडलं त्याच्या 76.4 ही त्याची आकडेवारी आहे. ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये जो आकडा अपेक्षित होता, मतदारांना चांगल्यापैकी अवेअर करण्यात आलं होतं की मतदान करा, मतदानाचा हक्क बजवा, पण अजूनही मतदार हे उदासीन दिसत आहेत. निवडणूक आयोग या संदर्भात त्याचा पाठपुरावा करतोय. मतदानाचे इतर काही टप्पे अजूनही बाकी आहेत. साधारण गेले उरलेले काहीतरी 3 ते 4 टप्पे अजून बाकी आहेत. तर या 3 ते 4 टप्प्यांमध्ये मतदानाचा टक्का किती वाढवता येईल याच्यासाठी इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोग जो काही आहे तो प्रयत्नशील असणारच आहे. अर्थातच इतर सर्व पक्ष जे आहेत ते सुद्धा यासाठी प्रयत्न करतायत. त्यांचे कार्यकर्ते याच्यासाठी प्रयत्न करतायत की सर्वांना घरातून घेऊन त्यांच्याकडून वयस्कर असतील, वयोवृद्ध लोक असतील किंवा इतर काही लोक असतील जे उदासीन घटक आहे मतदानाच्या बाबतीत, मतदान प्रक्रियेला उदासीन बाबीने बघतात, त्या लोकांना ही लोक नेऊन बूथवरती एजंट्सकडनं मतदान करवून घेताना दिसत आहेत. पण अपेक्षित इतकं मतदान जेवढं हवं होतं संपूर्ण मतदारसंघामध्ये तसं चित्र थोडंसं निराशाजनक आहे असं म्हणता येईल. सो मतदारांना कळकळीची विनंती आहे की येत्या काही टप्प्यांमध्ये उरलेलं जे मतदान आहे त्यांनी मतदान करावं ही त्यांना विनंती असेल. मतदानाचा हक्क त्यांनी बजवावा आणि जे कुठलं सरकार, जो कुठला पक्ष किंवा जो कुठला उमेदवार आपल्याला पटत असेल, त्याच्या विचारांनी, त्याच्या कामाच्या बाबतीमध्ये असेल, त्याला आपण निवडून द्यावं. पण मतदान करणं टाळू नये असा इथे मी चॅनलच्या माध्यमातून एक आवाहन करतो. साधारणतः जी काही निवडणूक प्रक्रिया काल पार पाडली आहे, जी काही बारामतीमध्ये, त्यामध्ये पवार विरुद्ध पवार ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये बारामतीकरांना मात्र मी जसं तुम्ही एक मूवी बघितला असेल की ह्याच्याकडनं की त्याच्या ह्याला गाड त्याला गाड, म्हणजे पवार घराणंच आहे. सुप्रियाताई सुळे पवारांच्या ज्या काही मुलगी आहेत आणि एका बाजूला अजित पवार आहे ज्यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडून राष्ट्रवादी जी जुनी आहे किंवा जुन्या राष्ट्रवादीला चोरलंय असं म्हणवणारे जी काही इतर लोक आहेत किंवा पक्ष चोरला आहे. तर अजित पवारांनी त्यांच्या पत्नीला सुनेत्रा पवार ज्या आहेत त्यांना
या रणांगणात उतरवलं होतं आणि सुप्रियाताई सुळे ह्या पवारांकडनं होत्या. पवार कुटुंबियाकडनं शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे तिचं जे काही चिन्ह होतं तुतारी या निशाणीखाली त्या उभ्या होत्या. एकंदरीतच वादाचा भोवऱ्यात ही थोडंसं काही प्रमाणात गालबोट यासाठी लागला असं म्हणता येईल की रोहित पवार जे आहेत, रोहित पवारांनी या संदर्भात थोडेसे गंभीर आरोप केलेले आहेत. म्हणजे इथे सांगता येईल की पुण्याची जी कोणती बँक आहे, म्हणजे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक जी आहे त्या बँकेमध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री मध्यरात्रीपर्यंत काही इसम आहेत, काही पक्षाशी संदर्भित काही इसम होते जे अजित पवार गटाचे असल्याचं आपल्याला व्हायरल झालेल्या व्हिडिओजमधून रोहित पवार यांनी सांगितलंय. आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी स्पष्ट केलंय की हे जे काही 40 ते 50 लोक दिवसा उघड्या असलेल्या बँकेत न जाता रात्री अशी 12 आणि 1 आणि 2 वाजता ही कुठली अशी बँक आहे की जी रात्री बँक उघडी असते आणि रात्री सर्व्हिस देत असते किंवा रात्री तिचं कामकाज चालतं. कदाचित ही एकच बँक आहे असू शकते या भारतात, महाराष्ट्रात, असं त्यांनी ट्विट केलं होतं. ते खोचक ट्विट होतं कारण की ते गांभीर्यानं घेणारं ट्विट आहे. या अर्थाने म्हणता येईल की PDCC म्हणजे पुणे जिल्हा मध्यवर्ती जी बँक आहे, पुणे डिस्ट्रिक्ट बँक आहे, तिच्या गेल्या काही दिवसांच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून काही लोकांना जे राजकीय लोकांशी संबंधित जे कोणी लोक आहेत त्यांना कर्ज वाटप केलं जातं आणि कुठल्याही प्रकारचं कर्ज देताना इतर बाबींचा विचार केला जात नाही. जसं की तारण ठेवताना काही गोष्टींचं व्हॅल्युएशन असेल किंवा इतर टेक्निकल काही त्रुटी असतील त्यांना थोडंसं नजरेआड केलं जातं. आणि या संदर्भामध्ये बँकेचा रिपोर्ट आजपर्यंत तसा चांगलाच आहे. शेतकऱ्यांची बँक म्हणून तिला ओळखलं जातं. पण इतर काही जे राजकीय धार्जिनी जे लोक आहेत त्या लोकांनी या बँकेचा व्यवहाराचा गैरवापर केला आहे. यामध्ये काही अधिकारी लोक आहेत त्या बँकेमध्ये, ते या सर्व गैरव्यवहारामध्ये असल्याचं रोहित पवार यांनी त्यांच्या या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलंय. त्या संदर्भात पत्रकार परिषद त्यांनी घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवारांनी एक गंभीर आरोप केले होते की येथे काही आमिष दाखवून किंवा लोकांना विकत घेण्याचं, मतदारांना पैसा देऊन विकत घेण्याचं षडयंत्र येथे रचण्यात येत होतं, असा कुठंतरी त्यांना एकंदरीत शंका होती. आणि ही बँक इतका रात्री इतक्या उशिरा उघडं राहण्याचं तसं पाहायला गेलं तर काही कारण नव्हतं. तर या संदर्भामध्ये त्यांच्या काही गटातील अधिकाऱ्यांनी जे काही फ्लाइंग स्क्वॉड आहेत, इलेक्शन कमिशनचे जे भरारी पथक म्हणू आपण, तर त्या भरारी पथकाला पाचारण केलं होतं. त्याच्यातले जे अधिकारी होते त्या भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी बँकेचे जे काही मॅनेजर आहेत त्यांना विचारणा केली की तुम्ही आता रात्री बँकेचं कामकाज का चालू ठेवलंय आणि कशा संदर्भात, कुठली कामं जी आहेत जी इमर्जन्सी तुम्हाला वाटतायत आणि तुम्ही कायद्याचा किंवा ज्याला आपण आचारसंहिता आहे तिचा भंग करताय असं म्हणून त्यांना विचारणा केली. त्यांनी त्यांना टोलाटोली केली, टाळाटाळ केली त्यांच्या उत्तरांना देताना. कारण की बँकेचं जे प्रशासन आहे ते राजकीय नेत्यांशी संलग्न आहे, राजकीय नेत्यांशी जोडलेलं आहे, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला. रोहित पवारांच्या आरोपात तथ्य जेव्हा नसेल तो ती बाब ही होती की संबंधित यंत्रणेबाबत ज्यावेळेला रोहित पवार बोलत होते तेव्हा त्या ठिकाणचे पुरावे जर नसते तर आपण त्या गोष्टीला गृहीत धरलं असतं. पण निवडणूक आयोगाकडे किंवा जे काही भरारी पथक आहे त्यांना या सर्व लोकांनी दुजोरा दिला नाही. जे बँकेचे अधिकारी कर्मचारी होते यांनी दुजोरा दिला नाही किंवा त्यांच्या प्रश्नांना बगल दिली. त्यानंतर त्यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधून संबंधित जी PDCC आहे, पुणे डिस्ट्रिक्ट बँक आहे, तिच्यावरती जो अधिकारी आहे, जे कोणी मॅनेजर आहेत त्यांच्यावरती कारवाई केली. त्या बँकेकडनं CCTV मिळवून घेतलं
आणि त्या CCTVची आता चाचपणी चालू आहे. चाचपणीमध्ये आता प्रथमदर्शनी हा सर्व तपासाचा भाग आहे, त्यामध्ये आपण बोलणं उचित नाही. मात्र रोहित पवार जे आहेत त्यांनी स्पष्ट आरोप केले की त्या बँकेतनं काही रोकड काढण्याचा यांचा प्रयत्न होता किंवा ती रोकड काढलेली आहे आणि ती रोकड साधारणतः अजित पवारांच्या गटाने ही लोकांना, मतदारांना वाटून मतदानाच्या स्वरूपात त्यांना मतदान विकत घेण्याच्या स्वरूपात वाटली आहे आणि विकत घेतलं आहे, असा त्यांचा गंभीर आरोप आहे. या संदर्भामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं की 188 जो गुन्हा आहे 188 कलमाप्रमाणे, ज्याला आपण क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी म्हणू, तशा प्रकारेचा गुन्हा दाखल आहे. जसं आपण ज्याला आपण म्हणू शकतो की सरकारी कामं चालू असताना त्याच्यामध्ये तुम्ही अडथळा आणला, तर या संदर्भातला गुन्हा दाखल केलेला आहे. आणि रोहित पवार यांनी या संदर्भामध्ये समाधानही व्यक्त केलं आहे. मात्र त्यांनी निवडणूक आयोगाला आणखी काही गोष्टींची मागणी केली आहे की या सर्व लोक जे आहेत, बँकेचे जे काही इतर अधिकारी आहेत ज्यांनी हे चुकीचं काम केलं आहे, तर ह्या गोष्टीची ह्या बाबीची संपूर्ण सखोल चौकशी व्हावी आणि त्या अधिकाऱ्यांवरती 120B प्रमाणे जे काही IPC आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल व्हावा. आणि या संदर्भातले जे गुन्हे दाखल झाले की त्याच्यानंतर सरकार त्याच्यावरती काय कारवाई करतं याच्याकडे लक्ष लागून असणार आहे. म्हणजे सध्या 188 प्रमाणे गैरवर्तन केलं आहे असा प्रकारचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र आता त्यांना क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी म्हणून 120B हा IPCचा समावेश करावा असं रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. एकंदरीतच त्यांना या सर्व निवडणुकीमध्ये त्यांना ज्या कुठल्या गावांनी असतील, ज्या काही त्यांच्या विधानसभा मतदारसंघ असतील, त्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी याला आभार पण मानले. इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की अजित पवारांबद्दल त्यांनी एक उल्लेख केला की अजित पवार नेहमी मला सांगत असतात की मी सोशल मीडियाच्या माध्यमातून, मी सोशल मीडियामध्ये कायम सक्रिय असतो, सोशल मीडियाचा माझा चांगला अनुभव आहे, सोशल मीडियाचा माझा गाढा अभ्यास आहे, तर त्यामुळे मी सोशल मीडियाला वापरतो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझी संपूर्ण जी काही मला काही ज्या गोष्टी शेअर करायच्या त्या करतो. सोशल मीडिया वापरणे हा काही गुन्हा नाही आहे असं हे अजित पवारांना समजायला हवं की जसं की रोहित पवार जे आहेत त्यांनी त्यांचा अधिकाराचा वापर केला, मग ते मतदारांपर्यंत कसं पोहोचतायत, ते सत्य घटना दाखवतायत, खोट्या घटना दाखवतायत, हे आपला पोलीस डिपार्टमेंटचा सायबर सेल विभाग आहे, तो त्याच्यावरती तर आक्षेपार्ह काही गोष्टी असतील तर त्याच्यावरती नक्की कारवाई करेल. पण रोहित पवारांनी जे फुटेज आहे, जे पोलिसांना मिळालंय, ते पण बघितलं आहे, ते पोलिसांकडे, निवडणूक आयोगाकडे गेलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये आता उचित आणि मोठी कारवाई कशी होईल याची अपेक्षा रोहित पवारांनी ठेवली आहे. ओव्हरऑल साधारणतः 1200 पुलिंग बूथ हे आपल्या 35 बारामती मतदारसंघामध्ये होते. 1200 पुलिंग बूथमध्ये मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. छोटं मोठं गालबोट, काही ठिकाणी पैसा वाटला जातोय आणि त्या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आलं, काही ऑनलाईन तक्रारी करण्यात आल्या. मुख्यत्वे रोहित पवार जे आहेत सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ ते मैदानात होते, तर त्यांनी त्यांच्या गटाने जे आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाने अनेक अशा काही फोनद्वारे तक्रारी केल्यात, काही लिखित स्वरूपाच्या तक्रारी इलेक्शन कमिशनकडे आहेत. तर या तक्रारींची सुनावणी किंवा या तक्रारींची दखल निवडणूक आयोग पोलिसांमार्फत घेईलच. पण तत्पूर्वी आता जी चुरशीची लढत झाली आहे, जी बारामतीमध्ये चुरशीची लढत झालेली आहे, तिच्यातला 90% भाग किंवा 99% काम संपलंय असं आपण म्हणू, फत्ते झालंय. फक्त 1% रिझल्ट येणं बाकी आहे, जो 4 जूनला जो रिझल्ट येणार आहे, जे निकाल लागणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की बारामतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून एका बाजूला यामध्ये अजित पवारांचं राजकीय अस्तित्व आता या ठिकाणी पणाला लागलंय
आणि आता दुसऱ्या बाजूला शरद पवार जे आहेत, शरद पवारांचा गाढा अनुभव, त्यांचा संपूर्ण बारामतीकरांशी असलेली जोडलेली त्यांची नाळ, आणि आता सुप्रिया सुळे ह्या तिसऱ्या टर्मला उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळं आता येणारा काही काळ, काही दिवस फक्त आपल्याला थांबायचा आहे. बारामतीमध्ये नक्की या दोनमध्ये म्हणजे सुप्रियाताई सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघींच्या सामन्यांमध्ये 4 जूनला बाजी कोण मारतं हे आता पाहणं गरजेचं ठरेल. येणाऱ्या काही दिवसात ते चित्र स्पष्ट होईल. मात्र जाताना एवढंच सांगेन, इतर काही मतदारसंघ किंवा इतर काही टप्प्यातलं मतदान अजूनही बाकी आहे. मतदानाला जाऊन आपलं मतदान नक्की करा. मतदानाला जाताना प्रयत्न करा सकाळी लवकर जाण्याचा. दुपारच्या टायमिंगला दुपारी उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळे मतदार हे कमी बाहेर असतात. ही आकडेवारी किंवा ही सत्यता जरी असली, पण मतदान करणं सोडू नका. संध्याकाळी का होईना मतदानासाठी तुम्ही जर गेलात तर संध्याकाळी मतदानाच्या नियमानुसार तुम्ही मतदानाच्या लाईनमध्ये उभ्या असाल, त्या रांगेत असाल, तर शेवटच्या मतदाराला सुद्धा वेळ संपल्यानंतर मतदान करता येतं. त्यामुळं हा नियम आहे. त्याप्रमाणे मतदानाला जर गेलात आणि मला मध्ये जर घेतलं नाही, तुम्ही जर वेळेत जाऊन तिथे लाईनमध्ये उभे राहिलात, पोलीस यंत्रणा तुम्हाला नक्की सहकार्य करणार आणि तुम्हाला त्या ठिकाणी मतदान करायला मिळेल. शक्यतो प्रयत्न करा, सकाळच्या फेजमध्ये तुम्ही मतदान करवून घ्या, जेणेकरून इतर वयोवृद्ध काही लोक असतील त्यांनाही मतदानाचा हक्क हा संध्याकाळच्या भागामध्ये करता येऊ शकतो. एकंदरीतच महाराष्ट्रातलं वातावरण ढळून निघालंय. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने सभा अजूनही घेतोय. काही मतदार संघ शांत झाले, ते आता पूर्णपणे विजयाची किंवा आपण म्हणू काही लोक गुलाल घेऊन बसले आहेत. तर येणारा काळच ठरवेल काय आहे ते. पण तुम्ही इतर जे काही मतदारसंघामध्ये जे मतदान बाकी आहे त्यासाठी मतदानाला नक्की जा. अजून बरीचशी टप्पे बाकी आहे, 4 ते 5 टप्पे बाकी आहेत. त्या टप्प्यामध्ये मतदान करा, फरक पडतो. आज यावेळी इथंच थांबतो. जय हिंद.